जय शिवराय मित्रांनो, सन 2025 आता सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचे नुकसान झाले आहे आणि याच्यात आधारावर आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आली। आता ही नुकसान भरपाई राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे, त्याच्यानंतर किती हजार हेक्टरी मिळणार आहे, त्याची मर्यादा काय असणार आहेत, त्याच्या अटी शर्ती काय असणार आहेत, याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला आणि या निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला। तो निर्णय म्हणजे आपण जर पाहिलेत असाल, सन 2022-23 असाल, 23-24 असाल, याच्यामध्ये राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली, तर त्या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं गरजेचं केलं होतं। परंतु आता आजच्या निर्णयामध्ये एक चांगला निर्णय घेण्यात आला। तो निर्णयामध्ये आता येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ई-केवायसी करण्याची गरज नाही। आता हे नेमके पैसे त्या शेतकऱ्यांना कसे मिळणार आहेत, आपण जर पाहायलाच गेलं तर 5 ते 6 महिन्यामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जे काही किसान कार्ड असाल किंवा फार्मर आयडी असाल, तर ते देण्यात आलेले आहेत आणि याच्याच आधारावर आता येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे वितरित होणार आहेत। आता हे पैसे वितरित होत असताना राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की हे नेमकं अनुदान किती रुपयाने मिळणार आहे, याची हेक्टरी मर्यादा काय असणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हेक्टरी 8,500 एवढे पैसे जे काही शेतकरी असेल त्यांना असे मिळणार आहेत आणि त्याची मर्यादा जर आपण पाहिलेच असाल, सन 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 12,000 असतील, 13,000 असतील किंवा 15,000 असतील, तर असे पैसे मिळत असे आणि आता सध्याच्या काळामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त 8,500 रुपये एवढा निधी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी काय मर्यादा होती पहिले 3 हेक्टरची होती, तर ती आता सध्या 2 हेक्टरची करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। आता आपण पाहिलंच असाल, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कल लागला आहे, तो म्हणजे राज्यामध्ये कर्जमाफी होणार का आणि त्याच्यानंतर हे जे काही अनुदान आहे, तर त्याच्यामध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करून त्याच्या सवलती आपल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात होणार आहेत का, याचा जे काही प्रश्न आहे, तर सर्व शेतकऱ्यांना याचे उत्तर अपेक्षित आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहिलंच असाल, आजचा जो काही मंत्रिमंडळ निर्णय झाला, तर याच्यामध्ये अशा प्रकारची कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत, कोणताही आदेश करण्यात आलेला नाही। परंतु याच्यामध्ये ज्या काही सवलती असतील म्हणजे ओल्या दुष्काळामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही कर्ज वसुली ती स्थगिती असेल, त्याच्यानंतर ज्या काही शालेय विद्यार्थी असतील तर त्यांची फी या ठिकाणी माफ केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे काही वीज बिल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही माफी देण्यात येणार आहे। फक्त एवढीच अट म्हणजे अट यामध्ये घालण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे काही सरसकट कर्जमाफी असेल किंवा इतर ज्या काही सवलती असतील तर त्या सवलती याच्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी जर काही अडचणी असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित झाला, कोणते महसूल मंडळ आहेत, याची संपूर्ण अशी माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।